मी माझी अवस्था काय करून घेतली या संसारापायी. मी खरंच येडे आणि मी इतकी चुकले ना, मी तुम्हाला सांगू पण नाही शकत. मी फक्त माझ्या संसाराचा विचार करते. संसार, नवरा, लेकरं एवढंच माझं आयुष्य आहे. मी या दुनियेत ना कोणाचा विचार जास्त करत नाही. ह्या दोघांचा विचार जास्त करते, माझ्या संसाराचा विचार जास्त करते. आणि आज ते मला कुठंतरी नडतंय. कारण माझी अवस्था आहे ना, त्याच गोष्टीमुळे आहे की मी माझ्याकडे बघत नाही. माझं सगळं पूर्ण लक्ष किंवा माझं आयुष्य ना मी ह्या दोघांना किंवा या संसाराला मांडले. म्हणून मी आता हे सगळं भोगते. त्या माणसाला आपण इतकी साथ देऊन वाईट परिस्थितीत साथ दिली, ज्याची जेव्हा खाय प्यायचं वांधं होतं तेव्हा समजून घेतलं, सुखात दुःखात सगळ्या गोष्टीत समजून घेतलं, तरी पण त्या व्यक्तीला आपली किंमत नसेल तर वाईट वाटणार ना. म्हणजे कामापुरता वापर, बस एवढंच. आता मी तर म्हणेल ना, संसार बिंसार सोडा, स्वतःकडे लक्ष द्या. कारण ना आपल्यापासून कोणाचं काय अडणार नाही. मेलो तर मेलो, 2 दिवस रडतील, तिसऱ्या दिवशी त्यांचं रुटीन फिक्स ठरलेलं आहे त्यांचं. पण आपल्या तब्येतीकडे बघा. मी इतकी गोड चुकी केली ना, मला स्वतःला स्वतःच्याच कानाखाली मारून घ्यावं एवढी मोठी चुकी झाली माझ्याकडून. हाय नमस्कार, मी काजल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. कशा आहे सगळेजण? मस्त मजेत आणि आनंदात असाल. तर 2 दिवस ब्लॉग शूट केलं नाही, त्यामुळे ब्लॉग काही आले नाही आहेत. तर चला, मी सोनूला आणायचं चालले, त्याआधी तुम्हाला दाखवते. सामान वगैरे नेऊन ठेवलं, म्हणलं ब्लॉग सुरू करावं, कारण किती दिवस असं बसणार आहे ना, असं भरून आपलंच नुकसान होतं आहे. तर दाखवते तुम्हाला 1 मिनटं. हे बघा, आता तुम्हाला व्हिडिओमध्ये इतकं ते गुलाबी दिसत नसेल, पण तिकडनं बघतोय ना आम्ही, म्हणजे तिकडनं, तेव्हा इतकं गुलाबी दिसते ती ना फुलं की बसच. किती छान दिसतंय ना. तुळस पण किती छान आली, मस्त वाटते. मला तर लय आवडतं. याला कळ्या इतकी कंटिन्यू फुलं असते ते रोज, आणि इतकं पण पाणी पण नसतं त्याला, तरी पण छान असं आलंय ते. काय झालंय. तर चला असू द्यात. पाऊस नाही त्यामुळं काय झाडं असं सुरकुतली ती, पाणी नाही त्यामुळं. तर चला, मी चालले सोनूला आणायला, गाडी काढते. मला ना फोनला स्टँड बसवून घ्यायचं आहे व्हिडिओ शूटचं. एका हातानं काय मला हँडल होत नाही गाडी. तर सोनूला शाळेतनं घेऊन आली आणि 2 वेळेने तिच्या 2 दिवस नाही त्या घातलेल्या. सगळे केस बाहेर निघते ते. आणि आज तर केस धुतले पण होते, त्यामुळे जरा जास्तच निघाले ते, आहे ना. हो, सोनू आल्यानंतर ना लाईट जाते. गरम झाले, काढ की स्वेटर. का नाही झालं? नाही काय जड वाटते, मग काढ. नाही बाया, तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. काहीतरी माझं तोंड कसं झालंय ना, उतरलंय पाक. स्वेटर काय फक्त राहू दे, उद्या रंगीत ड्रेस आहे. आता ग मम्मी, आज माझ्या मॅडमने माझ्या केसात फुल लावलंय. मोगऱ्याचं फुल लावलंय. मोगरा आहे का आमच्यापाशी? होय. बघू, हा बघा फुल लावलंय. डबल यायला लागली सोनूची विणी आता. थोडं निघतायत, पण अजून आठवड्याभराने सगळे बसतील. केस वाढायला लागले ते. एवढीशीच कापली होती तुझी, एवढीच. होय उठा. काय गोष्ट? लय चिलटानी वैताग दिलाय. मी आले चिलटास. तर 2 दिवस ब्लॉग नाहीत आलेले. त्याचं कारण म्हणजे ना, माझ्या मिस्टरांचं भांडण झालं होतं. आता ते काय ब्लॉग शूट केला नाही किंवा दाखवलं नाही किंवा काय, त्यामुळं 2 दिवस फोन सायलेंटच होता. म्हणजे फोनकडं कसलंच बघितलं नाही, नकोच वाटलं. त्यांच्यासमोर पण घेतला नाही, ते गेल्यानंतर पण घेतला नाही, काय नाही. आता जे कोणी इंस्टाला असेल त्यांना माहीत आहे, तिकडं पण पोस्ट वगैरे पण काही नव्हत्या. लय गरम होतंय, लाईट पण गेली, पंखा पण नाही, काय करावं. गरम झालंय मला. म्हणजे मला थोडंसं वाईट वाटलं. मी लय शांत होते, मी कोणासोबत बोलत नव्हती, मी ह्याच्यासोबत पण बोलत नव्हती. आता काय झालं, शांत झाली की काय झालं सांगते. 1 मिनिट. असंच आमचं नॉर्मली थोडंसं बोलणं चाललेलं, आणि ते आवाज चढवून बोलायला लागलं माझ्यावरती जोरात. मग मी पण म्हणलं की उगाच कशाला गावाला तमाशा दाखवताय, जे काय आपलं दोघात बोलूया, आवाज वाढवू नको. तर ते उलटं मला म्हणायला लागलं की तू तुझा आवाज वाढवती, आवाज कमी कर, असं. म्हणजे ते वेगळ्या टोनमध्ये बोलत होतं या.
पांढरा झाला वाटतं की सत्य बघा लाईट आली. ते वेगळ्या टोनमध्ये बोलतात आणि ते मला नाही आवडलं, कारण माणसं ऐकत असते ती, माणसं बाहेर असतील आणि जर असं बोलला आपल्याला तर वाईट वाटणारच, कारण आपण इतकं करतो, इतकं समजून घेतो. मला तरी वाटतं की ज्या परिस्थितीत ना आम्ही आलो ना, त्या परिस्थितीत माझ्या नवऱ्याला खरंच कोणी नसतं समजून घेतलं. नाही त्यांच्या घरातले नाही घेतलं आहे, ती गोष्ट लांबचीच आहे. मी घेतलं आणि आता म्हणजे लगेच आमच्या इकडं गावाकडच्या भाषा तंगड्यावर करणं याला म्हणते ती. असं म्हणजे मला राग आला की आपलं दोघांचं चाललं आहे ना, मग हळू बोला, जोरात दाखवू नका की तुम्ही किती धाकात ठेवताय असं तसं, म्हणजे थोडंसं त्याच्यावरनं म्हणजे ते काय मला जास्त बोललं नव्हतं, पण ते जेवढं बोललं ना ते जरा जास्त आवाजात बोललेलं आहे आणि तेवढं बोलून पण बसलं नाही. तर आता आवाज कमी कर असं बोट वगैरे दाखवून मग ते मला नाही खपलं. मग मी त्याने जसं केलं ना मला खरंच मनाला लागलं. मी शांतच झाली, माझा आवाजच बंदच झाला माझा, कारण मला वाईट वाटलं, माझं डोळं भरून आलं. म्हणून मी मोबाईलवर घेतला नाही. आता काल त्याने चिकन वगैरे आणलेलं बनवून दिलं, मी एक घास नाही खाल्लं. हिला विचारा खाल्ला मी, एकतर मला आवडतच नाही आणि मला नकोच, खायचंच नाही मला. तर त्याच्यावरनं पण आणखी तुझी रोजचीच नाटकं असते, ती आणलं का खात नाही असं तसं. मला नाही आवडत तर मी जबरदस्त त्या गोष्टीला करणार आहे का, बळबळ नरड्यात कोचणार आहे का? नाही आवडत तर नाही आवडत ना. आणि त्याच्यावरनं अजून बोललं तरी, ते बोललं तरी मी ऐकून घेतलं, मी एक शब्द माघारी बोलले नाही, मला बोलायचंच नाही. बस आता तुमचं तुम्ही बघा, माझं मी बघते. कारण आपण इतकं त्यांच्यासाठी करतो, त्यांना समजून घेतो, त्यांच्या घरात त्यांना समजून घेत नाही, ते मी समजून घेते. प्रत्येक त्यांच्या कष्टाची म्हणा किंवा सगळ्या गोष्टीची जाणीव ठेवते मी. आणि तो माणूस जर मला माणसात अपमान करत असेल, माणसात बोलत असेल, तर चिड येणार का नाही येणार तुम्ही सांगा. म्हणूनसाठी मी नाही बोलले त्यांच्यासोबत, अजूनपर्यंत तरी नाही बोललेले. गोष्ट आहे रविवारची, तरी पण रविवारचं शूट मी तसंच घेतलेलं आहे, त्यामुळे मी संध्याकाळी शूट घेतलं नव्हतं. आज आहे मंगळवार, अजून एक शब्द पण आम्ही बोललेलो नाही. जे काय विचारायचं ते सोनूला विचारतात, हे कुठं ठेवलं आहे, ते कुठं ठेवलं आहे, आणि विचारायच्या ते मीच देते, जागेवर ठेवती, कारण आणखी चिडचिड वादाला कारण पाहिजे, तमाशा करायला कारण पाहिजे, त्यामुळं जातात. तर म्हणलं ब्लॉग कशाला थांबवा, नंतर ना एकदा जर आपलं व्ह्यूज वगैरे डाऊन झालं ना, नंतर पटकन होत नाही, ते अशी गोष्ट आहे. आणि खरं सांगू ना, घरात जर असं असेल ना तर व्हिडिओ पण नाही घेऊ वाटत, म्हणजे काय दाखवणार आहे. आता मी तर माझं आहे ती सुखी लाईफ दाखवते, पण ह्या सुखी लाईफमध्ये किती दुःख येतं ना ते आम्हाला माहिती, असा गोष्ट आहे. आणि आनंदात दुःखात काय व्हिडिओ काढणार आहे. आणि जरी पण मी मोबाईल घेतला असता, व्हिडिओ काढला असताना, तरी हिला मोबाईलच पाहिजे या, आणि यासाठीच तमाशा करते, त्यासाठीच तमाशा. ऑलरेडी ते टॅग लागतं की दिवसभरही चांगली असते, नवरा आल्यानंतरच वाद करते, भांडण करते. कुठल्या बाईला काय विनाकारण भांडण करायला जोर आलेला नसतो. असं काय असं ते, चला जाऊ द्यात. जाऊन झोपली बिचारी, लय गरम होत आहे. वरचा पंखा चालू केलं तर त्याला धूळ चढली, ते काय हाताला येत नाही. त्याला पुसायचं आहे आणि साफ पण करायचं आहे, तो काय चालूच होत नाही, तो पण जाम झालाय. आणि खालचा तर बादच झालाय. आणि ना माझ्या नादात सोनूला पण त्याला आडीक जडीक करतात, कारण सोनू एखादं काम ऐकत नाही, वैतागते, आणि तिनं नाही ऐकलं का मग ते माझ्यावर येते की मी पुरीला शिकवते. मी काय शिकवत नाही, उलट मी तिला सांगत असते की बाई आमच्या दोघांचे भांडणं झालेले असले ना तरी तू बोल, तू कशाला राग धरती, तू म्हणजे त्या दोघांचं काय झालेलं नसतं, पण मी नाही बोलत तरी पोरगी पण बोलत नाही, त्यांच्यापाशी जात पण नाही. मग ते अजूनच त्यांच्या डोक्यात बसते की हिनंच काहीतरी सांगितलं असेल. मी विषयच घेत नाही आहे, नाही सांगायचा, पण त्यांना वाटतं, आणि वाटणाऱ्याला वाटून द्यायचं, ते त्याला काय औषध नाही. वाटतं या गोष्टीला औषधच नाही. इथं येऊन सांग. भांडणं कोण करतं? मी काहीच बोलत नाही. मी जेव्हा हळू बोलते ना की मम्मीनं म्हणजे कुणी पण भांडण करू, तर मला वाटतं का करते ती भांडण, पण करायच नको ना भांडण. तशी पण 2-3 दिवस म्हणजे रविवारचा तर तसा गेलाच दिवस, मला संध्याकाळचा पण गेलाच, पण 2 दिवस सांगते, आज तिसरा दिवस आहे. रात्रीचं बघू ते आल्यानंतर ना, पण 2 दिवस ना असं शांतता आहे ना. ते आल्यानंतर ना, आदित्य आल्यानंतर आम्ही खुश व्हायचो, लपून बसायचो. एक दिवस ना ते ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवेल, ते आल्यानंतर ना आम्ही ती इकडं लपायची, मी इकडं लपायची, ते आम्हाला शोधायचं. आमचं लय वेगळी लाईफ होती माहिती आहे का. पण 2 दिवस असं झालंय
ते आलं म्हणलं ना मी मोबाईल ठेवून देते, सोनं त्याचं ते करत बसते ना, ते आमच्यासंग बोलतात ते पण स्वतःहून एक पाऊल पुढे आलं नाही तर बरं का, की आपण चुकलोय, आपण तिला बोललो, माणसं ऐकत होते असं, ते त्यांनी अजून एकदा पण नाही मला म्हणलं की बाया चुकलं माझं, मी परत असं नाही करणार. त्यांनी पण एक पाऊल पुढं नाही टाकलं की आपली चूक आहे मग आपणच समजावं पाहिजे म्हणून, असं त्यांचं म्हणणं नाही आहे. मग ते पण येतं तर सामान काढतं, कपडे चेंज करतं, मोबाईल घेऊन बसतं, काय झालं या त्या गोष्टीचा राग धरतीस का, असं असं बोलत नाही तर ना, पोरीसोबत बोलतात आणि काहीच नाही. मग अजून आपल्याला राग येणारच ना, की आपल्याला समोरचा माणूस चुकी करून ना, तो चुकी मान्य करतोय, ते पण जाऊ दे, पण समजत पण नाही घालत की बाबा ना मी चुकलो म्हणून एवढं म्हणायला, किंवा जाऊ दे झालं, मला पण राग आला, रागाच्या भरात म्हणून बोलतं. आता ही मी समजून घेते पण त्याने मला एका शब्दानं पण तसं बोलायला नाही. नाही ना, तुम्हाला नाही बोलायचं तर नको बोलायला, मला पण नाही बोलायचं, संपला विषय. आणि कसं असतं प्रत्येक वर्षी त्यांची हेच बॉम्ब असते. मागच्या वर्षीचे ब्लॉग बघचाल ना, तेव्हा पण त्यांना ह्या वेळेसच पेपर येतं आणि आता पण त्यांना ह्या वेळेसच पेपर येतं, आणि चालून झालंय. मला काही ह्याचं नवल नाही वाटत. नकली पैसे त्या दिवशी सामान काढलंय, त्याच्यात ते डब्बा घावला, त्याच्यात ते होतं पैसे, तर आता काढून बसल्या. गाडीला तेल नव्हतं, तेल आणलं नाही, काहीच नाही. जे सांगल ते आणत नाही, तर म्हणजे मी सगळ्या गोष्टीला फोर्स करायला पाहिजे, मनानं कळत नाही. जरी सांगितलं तरी पण मग पैसे नाहीत बघू परत न असं करतात. मी कुठली पण गोष्ट सांगू, प्रत्येक गोष्टीला त्यांच्याकडे पैसे नसतात. आणि काय ना वाटतं की आता जे कोणी घरातलं असलं ना, त्यांना वाटतं की ते माझ्या 1 रुपया पण तो माणूस माझ्याकडे देत नाही, ही खरी गोष्ट आहे. पण ही आम्हालाच माहिती, नाही देत तर नाही देत. येतं तर पगार त्यांची ती घालवतं, तर सांगतं तर ह्याला द्यायचं, ते त्याला द्यायचं, इथं हे ठेव, उद्या दे मला, एवढंपर्यंतच आमचं मर्यादित आहे ना. ते कधी मला पैसे देत होतं. बांगड्या तर मला 6 वर्ष, किती वर्ष झाली माझ्या लग्नाला, 6-7 वर्ष झाली ते ना. एकदा बांगड्या भरल्या तर या संक्रांतीच्या सणाला माझ्या नवऱ्याने. किती समजून घेते, आणि तो माणूस जर माझी इज्जतच करत नसेल, माझी कदरच करत नसेल, तर मग मला वाईट वाटणं साहजिक आहे ना. मला अक्षरशः रडायला आलं. ते मला ज्या आवाजात ज्या टोनमध्ये बोललं ना, इतक्या जोरात बोललं, रागात बोललेलं या, मग माझे डोकं हल्लं. मी काहीच नाही बोलले, म्हणलं नको आणखी वाद होईल, कारण कामावर जायचा टायमिंग झालेला या, आणि ऑलरेडी सुट्ट्या आपलंच त्यात नुकसान होणार आहे. म्हणलं ते कामावर गेलं बरं, घरी राहून पण वाद होणारच, आणि की एवढ्याचं वादच एवढं मोठं होईल की मग चला मला घालवा आणि मला नाहीच राहायचं, एवढ्यापर्यंत कामावरती लावलं. म्हणजे त्यात ज्या माणसाला आपण इतकं जवळचं मानतो त्यासाठी एवढ्या दुःखात न जातो, आणि तो माणूस आपली किंमत नाही करत, म्हणजे त्याला आपली एक प्रकारची गरजच नाही म्हणले तर चालेल, त्या माणसाला आपण जास्त भाव देत बसायचं नाही आता. हो, मी माझी खरंच अवस्था काय करून घेतली, सारखं घर संसार परपंचा. अरे खरंच मी लय बुद्ध आहे या, नाही ना, मी खरं मी तेच. तो माणूस मला एकदा पण म्हणत नाही की जेव म्हणून. ह्याच्या आधी मला उठवायचं, जेव आजारी असलं तरी पण खा चारण्यापर्यंत, आणि त्या भांडणापासनं मला एकदा पण नाही म्हणलं की जेव म्हणून. सकाळचं पण ना, मी स्वयंपाक करत असलं का नाही तरी एक घास का होईना पण चारणार, आणि मग जेवायला सुरुवात करणार, असं होतं. आणि या 2 दिवसात एवढं काय बदल झाला की मला चारणं तर लांबची गोष्ट आहे, एक शब्द तोंडात नाही फुटला की जेवणार आहेस का नाही तू, जेवूया की सोबत. मग हा माणसातला बदल आपल्याला खटकल का नाही, झाडाखाली. मग हा बदल माणसाला खटकल का नाही मला सांगा. मग मला पण खटकला तरी मी त्याच्यावर अजून एक शब्द बोलले नाही की तुम्ही असंच वागताय, पहिलं असंच होता तसंच होता, ते मी नाही बोलली. जाऊ दे, त्याला नाही वाटत, म्हणजे त्यांना वाटतं की मी अजून ह्या गोष्टीला धरून पण मी भांडणं करावे, कारण मला वाटलं की तुम्ही मला विचारलंच नाही, असं तसं, म्हणजे बायकांचं असतं ना तसं. मी नाही बोलली. नाही बोलायचं तुम्हाला तर नको बोलायला, किती दिवस गप्प बसाल. जाऊ दे चला. तर असं आहे, त्यामुळे ब्लॉग नव्हतं टाकला, शूटच नाही केला तर टाकणार आहे काय, मोबाईलच घेत नव्हते मी. फक्त भात खाल्लाय, फक्त भात, आणि माझं डोळं, माझं तोंड, आणि असं काय अवतार करून घेतलाय मी माझा. चला आता सोनू गेले खेळायला, मी पण पडते थोडीशी. चला.
बाय बाय. उद्या भेटूया की नवीन ब्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय. काळजी घ्या. बाय.